जय हिंद मित्रांनो. पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी अतिसंभाव्य प्रश्नसंच ह्या व्हिडिओ सिरीजचा भाग 6 आपण बघत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्नांची संख्या 15 असणार आहे, परंतु अतिशय महत्त्वाचे असणार आहे. या एका व्हिडिओद्वारे तुमचे 30 ते 40 प्रश्नांची निश्चित तयारी होऊन जाईल. बघूया आजचा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न याप्रमाणे: पंतप्रधान उज्ज्वला योजना 2.0 चे पंतप्रधानांनी नुकतेच उद्घाटन केले. या योजनेचा मुख्य उद्देश खालील पर्यायातून निवडा. मित्रांनो, ही एक महत्त्वाची योजना आहे. योजना कोणती आहे? तर उज्ज्वला योजना 2.0 म्हणजे हिचा हा दुसरा टप्पा आहे. ज्यावेळेस कुठल्याही योजनेला 2.0 म्हणजे 0 असं लिहिलं जातं किंवा 3.0 असं लिहिलं जातं, त्यावेळेस ते तिचे टप्पे असतात. तर उज्ज्वला योजना कशाशी संदर्भात आहे असं विचारलेलं आहे आणि यामध्ये पर्याय आहे: घरातील महिला सदस्याच्या नावाने गृहकर्ज उपलब्ध करून देणे, मुलींना विमा संरक्षण उपलब्ध करून देणे, प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवणे आणि महिलांना गॅस जोडणी उपलब्ध करून देणे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, उज्ज्वला या नावावरूनच आपल्याला लक्षात यायला पाहिजे की महिलांना गॅस जोडणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस या योजनेअंतर्गत आपल्याला सिलेंडर प्राप्त होतं, त्या सिलेंडरवरती सुद्धा या योजनेचं नाव लिहिलेलं असतं, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. तर ही सध्याचा जो टप्पा आहे हा या योजनेचा दुसरा टप्पा आहे आणि या योजनेची सुरुवात 2016 या वर्षी झाली होती. जर पहिला टप्पा कधी विचारला तर तुम्हाला 2016 हे उत्तर द्यायचं आहे आणि साधारणपणे 5 कोटी महिलांना नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. तर लक्षात घ्या, उज्ज्वला 2.0 किंवा उज्ज्वला योजना हिचा मुख्य उद्देश महिलांना गॅस जोडणी उपलब्ध करून देणे हा आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या तारखेपासून भारतात एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे? बघा मित्रांनो, प्लास्टिक आणि बंदी हा नेहमी येणारा प्रश्न आहे. याच्या तारखा साधारणपणे नेहमी पुढे जात असतात. तर सध्या प्लास्टिक बंदीसाठी 1 जुलै 2022 ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. आता यामध्ये एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तू म्हणजे काय? तर अशा वस्तू की ज्या प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू की ज्यांना पुन्हा आपल्याला त्यापासून नवीन वस्तू तयार करता येत नाही. म्हणजे एकदा त्या वस्तू तयार झाल्या की त्याचं विघटन करून आपल्याला पुन्हा प्लास्टिकच्या वस्तू तयार करता येत नाही. यामुळे काय होतं, या वस्तू निसर्गात तशाच पडून राहतात आणि त्यामुळे प्रदूषण वाढत जातं. म्हणून 1 जुलै 2022 पासून एकेरी वापरातील म्हणजेच एकदाच वापरता येईल अशा प्लास्टिकच्या वस्तूंवरती बंदी घालण्यात आलेली आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्त्वाचं, प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये मायक्रॉन हे एक एकक आहे. याद्वारे प्लास्टिकच्या वस्तूंची जाडी मोजली जाते, प्लास्टिकच्या कॅरीबॅगची जाडी मोजली जाते. सध्या 50 मायक्रॉन इतक्या जाडीच्या प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरण्याला परवानगी आहे. 30 सप्टेंबर 2021 पासून ही मर्यादा 75 मायक्रॉन इतकी करण्यात येणार आहे. तर प्लास्टिकच्या ज्या कॅरीबॅग आपण नेहमी कॅरी करतो तर त्याबद्दलही तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 1 जुलै 2022 पासून एकेरी प्लास्टिक वस्तूवर बंदी घालण्यात येणार आहे आणि 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्याच प्लास्टिकच्या बॅग्स आपल्याला वापरता येतील. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. ॲक्च्युली हा आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन हा ॲक्च्युली निर्मूलन दिन नाही, तर हा रिमेंबरन्स डे असतो. म्हणजे त्याचा स्मरण दिवस असतो. हा स्मरण दिवस आहे जो ऑगस्ट महिन्यामध्ये येतो आणि तो साजरा केला जातो 23 ऑगस्ट या दिवशी. आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन स्मरण दिन असं या दिवसाचं नाव आहे. ते प्रश्नामध्ये स्मरण हा शब्द राहिलेला आहे. तर तो 23 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकतेच टिंबटिंब प्रवेश परीक्षेस महिला उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न यासाठी की यावरतून बराच गोंधळ झाला होता. तर NDAच्या प्रवेश परीक्षेमध्ये याआधी महिला उमेदवारांना संधी मिळत नव्हती. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महिला उमेदवारांनाही NDAला प्रवेश घेता येईल प्रवेश परीक्षा देऊन. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सुवर्ण पदकाची कमाई केल्यानंतर जागतिक क्रमवारीत नीरज चोप्राचे स्थान टिंबटिंब ठरले आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, नीरज चोप्रा आता पूर्वी ज्या
म्हणजे ज्या वेळेस नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले नव्हते त्यावेळेस जर रँकिंग बघितली असेल तर नीरज चोप्रा यांचे स्थान जागतिक क्रमवारीत 16वे होते, परंतु सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याचे स्थान आता दुसरे झालेले आहे. त्याचे स्थान दुसरे झालेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून थोडीशी माहिती देतो की त्यांनी 87.58 मीटर इतका भाला फेकत जागतिक विक्रम नोंदवत भालाफेक या प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकले. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6. देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र टिंबटिंब या राज्यात सुरू झाले. तर ड्रोन संशोधन केंद्र देशातील पहिले केरळ या राज्यात सुरू झालेलं आहे आणि या संशोधन केंद्राचं नाव आहे ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा संशोधन केंद्र. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा एक आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. बातम्यांमध्ये 3 अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देणारा देश म्हणून या देशाचे नाव चर्चेत होते. तर बघा मित्रांनो, 3 अपत्यांना म्हणजे 3 मुले झाले तरी चालतील अशी ऑफिशियली परवानगी देणारा देश खालील पर्यायातून तुम्हाला निवडायचा आहे आणि हा देश आहे चीन. लक्षात घ्या मित्रांनो, चीनमध्ये या अगोदर 1 चाइल्ड पॉलिसी होती, म्हणजेच फक्त एकच मूल. त्यांच्याकडे भरपूर लोकसंख्या आहे आणि त्यामुळे लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी त्यांनी 1 चाइल्ड पॉलिसी आणली होती. आता सध्या ज्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांची लोकसंख्या भरपूर जरी असली तरी त्यामध्ये वृद्ध लोकांची संख्या भरपूर आहे आणि काही दिवसांनंतर चीन हा वृद्ध लोकांचा देश म्हणून ओळखला जाऊ शकतो. म्हणून त्यांनी नवीन अपत्य एकच नाही तर 3 अपत्य असेपर्यंत कुठलाही रिस्ट्रिक्शन असणार नाही अशी पॉलिसी तयार केली आहे. म्हणून हा 3 अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देणारा देश म्हणून चीन सध्या चर्चेत होता. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. नाकातून देण्यात येणाऱ्या BBV-154 या लसीला मान्यता देण्याबाबतचे वृत्त चर्चेत होते. ही लस टिंबटिंब या कंपनीने विकसित केलेली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, नाकातून देण्यात येणारी ही लस आहे, हिचंही नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे BBV-154 आणि ही कंपनी भारत बायोटेक, ही लस भारत बायोटेक या कंपनीने विकसित केलेली आहे. ही स्वदेशी लस असणार आहे. कोरोनाबाबत सध्या वेगवेगळ्या लसींना मान्यता मिळत आहे. तुम्हाला ती लस कोणती कंपनी विकसित करत आहे, तिचा देश कोणता आहे, तिचे नाव कोणते आहे, या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. टिंबटिंब यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात यावा यासाठी ICC विशेष प्रयत्न करणार आहे. बघा मित्रांनो, सध्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होतात यामध्ये क्रिकेट या प्रकाराला मान्यता नाही. सध्या क्रिकेट हे ऑलिम्पिकमध्ये खेळलं जात नाही, त्याला त्यामध्ये खेळ म्हणून मान्यता नाही. नाहीतर या प्रकारातही आपल्याला एखादं पदक निश्चितच मिळालं असतं. तर ICC आता विशेष प्रयत्न करणार आहे की ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेट या खेळालाही मान्यता मिळावी आणि 2028 या वर्षी होणाऱ्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात यावा यासाठी ICC विशेष प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या, 2028चे ही स्पर्धा लॉस एंजेलस येथे होणार आहे. लॉस एंजेलस येथे होणार आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. चर्चेत असणारे 127व्या घटनादुरुस्ती विधेयकात एखादा समाज मागास आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार यांना प्राप्त करून देण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, 127वे विधेयक सध्या भरपूर गाजत आहे कारण की याद्वारे एखादा समाज मागास आहे की नाही, त्याला आरक्षण द्यायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार संबंधित राज्य सरकारला प्राप्त होणार आहे. राज्य सरकार ठरवणार आहे की आपल्या राज्यातील हा समाज मागास आहे की नाही. त्यासाठी असणारं हे विधेयक आहे 127वं घटनादुरुस्ती विधेयक. तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 11. लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लबशी आपला करार संपवत पॅरिस सेंट जर्मन या नव्या क्लबसोबत खेळण्याचे ठरवले आहे. हा क्लब या देशात आहे. तर बघा मित्रांनो, लिओनेल मेस्सी तुम्हाला माहीत असलं पाहिजे की हा एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. हा एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे आणि सध्या तो बार्सिलोना क्लबसोबत त्याचा करार होता, तो त्यांच्यासोबत खेळत होता. परंतु आता त्याने तो करार संपवत पॅरिस सेंट जर्मन या नव्या क्लबसोबत खेळायचे त्याने ठरवलेले आहे आणि हा क्लब फ्रान्स या देशात आहे. म्हणजे इथून पुढे लिओनेल मेस्सी फ्रान्स येथील पॅरिस सेंट जर्मन या क्लबचे प्रतिनिधित्व करेल.
मेस्सी हा अर्जेंटिना या देशाचे प्रतिनिधित्व करत होता. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12. हा प्रश्न आणि आपण चीनचा प्रश्न जो बघितला यामध्ये विशेष साम्य आहे ते आपण बघूया. दोन अपत्यांचा नियम अंमलात आणण्याबाबत कोणत्या राज्यात विशेष प्रयत्न सुरू आहे? बघा मित्रांनो, चीनमध्ये 3 अपत्य होऊ द्यायला परवानगी दिलेली आहे. तर भारतातील एका राज्यामध्ये फक्त आणि फक्त 2च अपत्य असावे असे निर्बंध घालण्यात येत आहे. तर 3 अपत्य तर आपण बघितले की चीनने 3 अपत्यांपर्यंत परवानगी दिलेली आहे आणि भारतातील उत्तर प्रदेश राज्यात त्यांच्या लोकसंख्या धोरणामध्ये ते विशेष प्रयत्न करून एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 अपत्य असावेत असे ते प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तुम्हाला माहिती आहे योगी आदित्यनाथ हे आहेत. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील पहिले स्मॉग टॉवर येथे उभारण्यात आले आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेस प्रदूषणावरती प्रश्न येईल त्या वेळेस बऱ्याचदा त्याचे उत्तर दिल्ली असेल, कारण की भारतातील सर्वात प्रदूषित शहर जर कोणतं आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर नेहमी दिल्ली येतं. लक्षात घ्या. म्हणून प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील पहिले स्मॉग टॉवर दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे. दिल्लीबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहे. अरविंद केजरीवाल दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री आहेत. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने कोणता दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे? बघा मित्रांनो, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. भालाफेक दिवस हा एक नवीन दिवस साजरा केला जाणार आहे. भालाफेक दिवस हा 7 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जाणार आहे. आता मित्रांनो सांगा, 7 ऑगस्ट याच दिवशी हा दिवस का साजरा केला जाणार आहे? यामागे विशेष कारण असं आहे की या दिवशी भारताला नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक मिळवून दिले होते आणि ते सुवर्ण पदक संपूर्ण भारतीयांच्या विशेष लक्षात राहावं म्हणून 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 15. भारतात तयार करण्यात आलेली जगातील पहिली DNA लस खालील पर्यायातून निवडा. तुम्हाला DNA लस खालील पर्यायातून निवडायची आहे जी की भारतात तयार करण्यात आलेले पर्याय आहे स्पुटनिक, मॉडर्ना, झायकोडी आणि जॉन्सन अँड जॉन्सन. जॉन्सन अँड जॉन्सन आपण तर बघितली की ही अमेरिकेची कंपनी आहे आणि तिला नुकतीच मान्यता मिळालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे झायकोडी ही पहिली DNA लस असणार आहे आणि झायडस कॅडिला नावाच्या ह्या कंपनीने ही लस बनवलेली आहे. हिचे 3 डोस असणार आहेत. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, स्पुटनिक ही कोणत्या देशाने विकसित केली आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. याचबरोबर आपण आजचा व्हिडिओ थांबवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करा. धन्यवाद.